ओके, गुड इव्हनिंग सगळ्यांनी. परत रिजॉईन करा बरं पटापट. काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे आहे ना हॉरिझॉन्टल आलाय तो. चला पटापट मी परत शेअर करतो. 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला सगळं क्लिअर होऊन जाईल. चल, थोडस तुम्ही पण शेअर करा, म्हणजे काय होईल. चला फास्ट थोडस 5 मिनिटात शेअर करा. आवाज वगैरे क्लिअर येतोय माझा? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आवाज वगैरे क्लिअर. ओके रेणुका, आवाज क्लिअर येतोय माझा? आवाज क्लिअर येतोय का? चला पटापट सगळ्यांना थोडस शेअर करा लवकर लवकर. रेणुका, आवाज क्लिअर येतोय का? ओके चला, व्हेरी नाईस. ओके चला, बाकी आता तुम्ही लोक कराल तर कराल, अदरवाईज जेवढे जॉईन होतील तेवढे होतील आज. चला, आले का सगळे? आलेत का? ओके ठीक आहे. ओके चला, इथं उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांचं, शिकाऊ उमेदवारांचं, तसेच सगळ्या लोकांचं मी प्राध्यापक सचिन कुमार गव्हाळे माझ्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय. पण तुम्हा लोकांना मी परवाला जो व्हिडिओ घेतला होता की ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही डाऊट्स असतील ते सगळे डाऊट्स क्लिअर करून दिले होते की कोणासाठी आहे, कोण देऊ शकतं, कोण पात्र आहे, किंबहुना नोकरीतल्या लोकांचं काय असेल, नोकरीच्या बाहेरच्या लोकांचं काय असेल, कोणी द्यावी कोणी न द्यावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. आणि आजपासनं आपण आपला क्लास जो आहे तो नियमित सुरू करणार आहे. नियमित सुरू झालेला आहे. कोणता? शिक्षक पात्रता परीक्षा टेट 2025. आणि सगळ्यात पहिल्या विषयाला आपण जो हात घालतोय तो विषय आहे गणित. सगळ्यांना गणिताबद्दल भीती असते, पण मी आहे गणिताची भीती बाळगण्याचं काही काम नाही. ओके, आता गणिताचं इम्पॉर्टन्स काय? सगळ्यात पहिले आपण गणिताचं इम्पॉर्टन्स पाहू की गणित कोणाला द्यावा लागतो. तर गणित हा पहिल्या पेपरसाठी कंपल्सरी आहे. पेपर नंबर 1 साठी गणित काय आहे, तुम्हाला 5वा विषय आहे जो काय कंपल्सरी आहे, तो तुम्हाला द्यावाच लागतो. त्यानंतर पेपर नंबर 2 मध्ये ज्यांचं सायन्स स्ट्रीम आहे, ज्यांची फॅकल्टी सायन्स आहे, त्या लोकांना गणित विषय आहे. ओके, त्यानंतर त्याच्याही पलीकडे तुम्ही जेव्हा TAIT एक्झाम द्याल तर त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता यावरच तुम्हाला 120 प्लस प्रश्न TIT ला विचारतात. आणि TET ला जे आहेत ते TET ला तुम्हाला किती प्रश्न आहेत गणितावर? तर गणितावर तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात. या 30 प्रश्नापैकी आपल्याला कमीत कमी 28 प्लस मार्क कसे मिळतील यासाठीच आपण आज हा सेमिनार किंवा आजपासून आपण स्टार्ट केलंय. ओके,
आता बघा, गणित म्हटलं की प्रत्येकाला काय वाटतं, भीती वाटतं. अरे वाह, गणित वो बहुत डिफिकल्ट रहता है. और उसके बाद में कैसा है कि टीईटी का जो रिजल्ट है, टीईटी का रिजल्ट जो है वो 3% ही है. अरे मला एक सांगा, 3% लोक जर पास होऊ शकतात, आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्या 3%त घुसायचंय. सिंपल लॉजिक. काय करायचंय आपल्याला, त्या 3%मध्ये आपण घुसखोरी करायची. या वर्षी जे नोकरीवाले असतील, जे डीएड धारक असतील, ज्यांचं सुरू असेल, जे आयपीआर असेल, ज्यांचं झालेलं असेल, कोणीही विद्यार्थी असो, कोणताही विद्यार्थी असो, त्याला ज्याचं डीएड बीएड झालेलं आहे, जो नोकरीला आहे, त्या प्रत्येकाला टीईटी द्यावीच लागेल. आता प्रत्येकाला अकॉर्डिंग टू त्याची जी सिच्युएशन आहे त्याच्यानुसार टीईटीच्या कंपल्शन आहे. ओके, म्हणजे 2000 आधीचे जे असतील त्यांना थोडंसं रिलॅक्सेशन आहे किंवा उच्च श्रेणी किंवा आपलं जेव्हा प्रमोशन होईल तेव्हा पाहू. पण बाकीचे जे लोक आहेत ना, त्यांना टीईटी द्यायच लागतं. आणि तुम्हाला मी त्या दिवशी डिक्लेअर करून दिलेलं आहे, काय केलेलं आहे की जर पहिला पेपर किंवा दुसरा सायन्सचा पेपर तुम्हाला काढायचा असेल तर भाऊ गणिताशिवाय पर्याय नाही. तुम्हाला काही करून तुम्ही तिकडे आतापर्यंत काय केलं, तुम्हाला गणित येते की नाही येत, काय होतं, भीती वाटते नाही वाटत, डझंट मॅटर. कोणत्याच परीक्षेला काही घेणं देणं नाहीये, आहे का नाही. भाऊ तुला येते का गणित, नाही येत का, जाऊ दे तिकडे. आपल्याला मार्क जे आहेत 30 क्वेश्चन, 30 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवाच लागतील. आता बरेच जण जे असतात ते काय मारतात, टुक्के. काय मारतात, टुक्के, गोळे मारतात. भाऊ गणिताचे प्रश्न टुक्के मारून निघत नसतात. गणितासाठी आपल्या डोक्यात घातलेलं असते काय की बाबा खूप सारे सूत्र आले पाहिजे. सूत्र, हा पिंट्या सकाळी काय जेवला ते याले माहित नसते, खरंच याचे सूत्र पाठ होतील का. साधं लॉजिक आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कमीत कमी गणिताचे 25 ते 30 टॉपिक आहेत. किती टॉपिक आहेत, 25 ते 30 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिक मध्ये किमान 20 सूत्र आहेत. किती सूत्र आहेत, 20 सूत्र आहेत. मग 25 दुने 50 म्हणजे भाऊ सूत्र किती होतात, 500 सूत्र तुया पाठ राहतात का. मी 15 वर्ष झाले कंटिन्यू मॅथ रिझनिंग शिकवतो. तुम्हाला एक गंमत सांगू का, अर्धे निम्मे सूत्र मला येत नाही, प्रामाणिकपणे सांगतो. कारण कधीच मला सूत्रांची गरज पडली नाही, कधीच गरज नाही पडली. एक्झाम हे विचारते का तुला की सचिन सर तुम्ही कसं सोडवलं सांगा हो. हा, तू एबीसीडी जे आहे तुझं, म्हणजे प्रश्न क्रमांक ए, याच्यामध्ये ए बी सी डी, याच्यातलं बरोबर कोणतं आहे ते सोडव. तू रट्टा मारून आण, तू कसंही आण, याचं पाहून कर, तिचं पाहून कर, काही कर, तुझं आन्सर भाऊ बी बरोबर आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, तुझं आन्सर बी बरोबर आलं पाहिजे. आणि ते बरोबर आणायचं कसं, काय बोललो मी, बरोबर आणायचं कसं, हेच सचिन सर तुम्हाला सांगतील. काय करतील, सचिन सर तुम्हाला बी आन्सर कसं बरोबर आणायचं तेच सांगतील. मी माझ्या पोरांना एक गोष्ट आवर्जून सांगत असतो की गळ्या तुला काही घेणं देणं नाही, गणित येऊ की नाही हो, काही हो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आपल्याला कशाशी घेणं देणं आहे, तर आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे. काय झालं पाहिजे, आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे. मग आता उत्तर जर आपलं बरोबर यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, आपलं उत्तर जर बरोबर आलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते वरून टपकत नसतं. वरून टपकतं का नाही, तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला शॉर्ट ट्रिक वापराव्या लागतील, तुम्हाला बऱ्याच अशा टेक्निक शिकाव्या लागतील, तरच तुमचं काय येईल, उत्तर बरोबर येईल. आणि टार्गेट ठेवलंय आपण काय, 28+. काय टार्गेट ठेवलंय, 28+. काही झालं कसंही झालं तरी सुद्धा आपले आन्सर 28 प्रश्न बरोबर आले पाहिजे. आणि तुम्हाला एक विधिलिखित सत्य सांगतो मी, काय, ज्या लोकांना 28+ टीईटी मध्ये मार्क मिळतात, ऍज पर माय ऑब्झर्वेशन,
माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढं शिकलेलं आहे, मी जेवढा अनुभव घेतलेला आहे, जेवढं पाहिलेलं आहे, त्याच्या भरोशावर तुम्हाला मी सांगतो की पहिला पेपर असेल डीएड वाल्यांचा, पहिला पेपर किंवा दुसऱ्या पेपर मधली ज्याची मेथड ज्याला आपण काय म्हणतो सायन्स मॅथ आहे, तो पेपर. सोशल स्टडीज सोडून द्या, कारण सोशल स्टडीज वाल्याला जे सामाजिक शास्त्र आहे त्याला गणिताची विज्ञानाची गरज नाही. पण हे जे दोन लोक आहेत, या दोन लोकांना जर पेपर काढायचा असेल तर त्याला गणितामध्ये किमान 25+ मार्क पाहिजे, तरच निघतो, नाहीतर निघत नाही. मला प्रूव्ह करून देतो. आता बरेच जण म्हणतील की मास्तर काय भयाळला काही पण बोलते, बाकीच्याच विषयात आम्ही घेऊ, परफेक्ट घेऊ. अरे तर भाऊ, मानसशास्त्रात तुला भेटतात का रे? इंग्रजीत तुले 25च्या वर मार्क जातात का? पण हा विषय असा आहे गणित की याच्यामध्ये तुम्ही 30 पैकी 30ही घेऊ शकता. मुद्दा लक्षात घ्या. मी फक्त उपहासात्मक बोलत नाहीये, कटू आहे पण सत्य आहे, मान्यच करायला लागेल. 15 वर्षाचा अनुभव आहे. आतापर्यंत जवळपास 3 वेळा मी प्राथमिक माध्यमिक टीईटी क्वालिफाय आहे, 3 वेळा सीटीईटी प्राथमिक माध्यमिक क्वालिफाय आहे. 3 पैकी 2 टेट मध्ये मला एका टेट मध्ये 147 मार्क आहे पहिल्या, दुसऱ्यामध्ये जवळपास 36 मार्क आहे. फॉर्मच भरलेला नाही मी. आलं का लक्षात? माझ्या अनुभवाच्या भरोशावर मी तुम्हाला हे सांगतोय. आपण कॉपी करत नाही कोणाचं, आपल्याला कोण काय करते त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपली जी मेथड आहे गावरान मेथड, 28 बरोबर आले पाहिजे. मग ते येण्यासाठी काय काय करायला लागेल तेच तुम्हाला मी आजच्या सेशन मध्ये सांगेल. सिलेबस काय असेल, तो शिकवायचा कसा, इम्पॉर्टंट काय असेल, त्या प्रश्नांची उत्तरं कशी काढायची, हे तर तुम्हाला मी क्लास उद्यापासून सुरू झाला की सांगेलच. डायरेक्ट प्रश्न कसे सोडवायचे, दणके कसे मारायचे, तुम्हाला 30 पैकी किमान 10 प्रश्न हे पाहता क्षणी सोडवता आले पाहिजे. आणि एक सांगू का तुम्हाला मी, काहीच अवघड नाही आहे. तुमच्या डोक्यातून हे काढून टाका की बाबा गणित खूप कठीण आहे. मला कालपासून कॉल आले, बऱ्याच लोकांचे कॉल आले की सर गणित से मेरा कोई ताल्लुकात नहीं है, 20 साल से 15 साल से मैंने मैथमेटिक्स किया ही नहीं, मेरे तो टेबल ही याद नहीं रहते, मेरे को तो एडिशन सबट्रैक्शन ही नहीं आता. काही टेन्शन नका घेऊ. उलट ज्या लोकांना काही गणितात येत नाही ना, ते सगळ्यात सुखी. कारण जेवढं माहित आहे तेवढंच करू शकतात आणि उत्तर बरोबर आणू शकतात. आपल्याला काय करायचंय तेच करायचंय, विषयाला हात घालायचाय. इरी तर आपल्याला काही मेरिट नाही करायचं याच्यात. टीईटी मध्ये मेरिट कोणाला करायचंय का? 150 पैकी मला भाऊ 140 पाहिजे असं आहे का कोणी? काही घेणं देणं नाहीये. कॅटेगरी असेल 84 मार्क घे, ओपन असेल 90 मार्क घे, डबल टीईटीचा अभ्यास करू नको, गरजच नाही. काही आहे का? नाही. ओके, मग आता आपल्याला जर टीईटी करायची असेल, टीईटी मध्ये ओके काही तुम्हाला जर अडलेलं असेल, थोडंसं आहे ना, तुम्ही आहे ना, हे बघा मी बऱ्याच ग्रुपवर जवळपास 200 ग्रुपवर लिंक शेअर केली होती, पण सुरू झाल्यानंतर तो हॉरिझॉन्टल नव्हे व्हर्टिकल झाला. तर प्लीज सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की तुमचे जेवढे काही ग्रुप असतील पटापट त्याच्यावर लगेच शेअर करून टाका. आलं का लक्षात? पटापट बसल्या 1 मिनिट लागलं मी थांबतो. समजलं काय? कारण लोकांपर्यंत पोहोचणं आपण गरजेचं आहे. नंतर मग व्हिडिओ झाल्यानंतर आपण पाहण्यात एवढं काही मजा येत नाही. लाईव्ह मध्ये काय असतं? मजा येते. लाईव्ह मध्ये काय असतं? समजतं. लाईव्ह मध्ये काय असतं? डाऊट क्लिअर होतात. लाईव्ह मध्ये काय असतं? कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट बसतं. आणि ज्या व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट असेल त्याला समजलं की त्याचा इंटरेस्ट डेव्हलप होतो. त्याचा इंटरेस्ट वाढला की तो आणखी करायला लागतो. भीती नाहीशी होते, कॉन्फिडन्स वाढतो. आणि कॉन्फिडन्स वाढला की येऊ दे ना कोणताही सब्जेक्ट, आपल्याला काय दे दणका, क्वालिफायच होतो. काही मुलं असे आहेत एवढे लाईटली पेपर सोडवतात, बस पेपरला जातात, पेपर देतात, क्वालिफाय होतात. माझ्यासोबत झालेलं आहे बरेचदा असं. सहज मध्ये गेलो, फॉर्मही भरायचा नाही, बायकोला नेऊन द्यायला लागते टीईटीच्या पहिले, मग आपणही तिच्या संग जायचं. तर मग जायचं तर 3 घंटे तिचा पेपर होईपर्यंत बसायचं का, आणि चाल मग मी तुझ्या संग फॉर्म भरतो. तिचेही निघाले, माझेही निघाले.
म्हणून लाईटली करा, व्यवस्थित करा, पद्धतशीर करा. आणि तुम्हाला काय करायचं ते मी सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट काय असते तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी का तुम्हाला एवढं सांगतोय त्याच्या मागे रिझन आहे. एवढं तुम्हाला सांगण्यामागचं एक रिझन आहे की तुमच्या मनामध्ये गणिताबद्दलची जी भीती आहे ते भीती नाहीशी झाली पाहिजे. आपल्याला गणित हा विषय कठीण नाही वाटला पाहिजे. आता ऍक्च्युली गोष्ट अशी झालेली आहे, तुम्ही सगळे मास्तर लोकच आहे. आता मास्तर लोकांना मी शिकून राहिलो म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. पण काय असतं, माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला डिलिव्हर करत आहे, मी तुम्हाला शिकवत नाहीये. मास्तर लोकांना शिकवण्याची माझी तेवढी अबिलिटी नाहीये, पण माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला देत आहे. मीडिएटर, मला जे मी शिकलो 15, 20, 25, 30 वर्षात, 40 वर्षामध्ये ते मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करत आहे. इट्स ओके. म्हणून काही चुकलं बिकलं टेन्शन नाही घ्यायचं, मला सांगायचं. आलं का लक्षात? काही सजेशन असले ते पण सुचवायचे. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? कमेंट पटापट देत चला. तुम्हाला कोणाला काही डाऊट आहे का? असेल तर सांगा. पटापट शेअर करत चला. लोक फार कमी जॉईन झालेले आहेत. पटापट शेअर करा बरं, 1 मिनिटात पटापट शेअर करा. वाढले पाहिजे लोक. एक तर माझं सगळं बिचकलं. कमेंट पास करत चला. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? यस नो? अरे इथपर्यंत किसी को कोई प्रॉब्लम है क्या? मैं जो बोल रहा हूं आपके समझ में आ रहा क्या? असंच हसत खेळत गणित शिकायचं आहे आपल्याला. आहे का कोणाला काही प्रॉब्लेम? नाही. चला आपण आपल्या टॉपिक कडे वळूयात. सगळ्यात महत्वाची गोष्ट गणित. आता गणितामध्ये आपल्याला 2 पार्ट असतात. एक असतो अल्जेब्रा, म्हणजे याला म्हणतो काय म्हणतो आपण? अंकगणित. आणि दुसरं असतं जॉमेट्री, ज्याला आपण काय म्हणतो? भूमिती. ओके. बरेच लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करताना फक्त अंकगणित करतात. काय करतात? फक्त अंकगणित करतात. ओके. आपल्याला तुम्ही यार कमेंट बिमेंट देत चला. थोडस मी खूप इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट सांगून राहिलो होता तुम्हाला की स्ट्रॅटेजी काय यूज करायची आपल्याला. गणितात मार्क पाहिजे ना तुम्हाला? 28+ पाहिजे की नाही पाहिजे? कोणाकोणाला पाहिजे सांगा? 28+ मार्क कोणाकोणाला पाहिजे? रेज युअर हँड पटापट. चला, कोणाकोणाला 28+ मार्क पाहिजे? व्हेरी नाईस. चला, ओके, व्हेरी नाईस. चला, आपल्याला आउट ऑफ 30 घेऊ आपण, नो डाऊट. आपल्याला अंकगणित शिकायचंय, आपल्याला भूमिती शिकायचंय. आता मी काय करणार आहे, मी तुम्हाला याच्या अशा टेक्निक देईल गणिताच्या की तुम्हाला टॅगलाईन आहे आपली, काय आहे? सूत्राशिवाय गणित. सूत्राशिवाय गणित म्हणजे आपल्याला 90% सिलेबस शिकायचा आहे, तर त्या 90% मध्ये सूत्र वापरत नाही, सूत्राची काही गरज नाही. ओके. डायरेक्ट आपण काय करायचंय, फक्त 10% काही भाग असतो अंकगणितामध्ये की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरावे लागतील? सूत्रच वापरावे लागतील. अदरवाईज बराच असा भाग आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सूत्रांची गरज नाही आणि सूत्र मी घेणारही नाही. ओके. डायरेक्ट आपल्याला काय करायचंय? गणित शिकायचंय. ओके. आता गणित शिकण्यासाठी काय सांगितलं मी तुम्हाला? एक अंकगणिताचा पाठ शिकायचा आहे तुम्हाला आणि दुसरा शिकायचा भूमितीचा. तर भूमितीमध्ये काही जास्त नाही आहे आपल्याला. भूमितीमध्ये त्रिकोण शिकायचंय, चौकोन शिकायचंय, वर्तुळ शिकायचंय, तर क्षेत्रफळ शिकायचंय, त्यानंतर रेडियस ज्याला त्रिज्या, व्यास, घनफळ, पृष्ठफळ त्याचे तर सूत्रच असतात. तर तो तेवढा भाग आपल्याला शिकायचा आहे. आपल्याकडे प्रत्येक टॉपिकचे 7-7, 8-8 व्हिडिओ आहेत. त्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन, प्रिव्हियस क्वेश्चन, झालेले क्वेश्चन, आगामी क्वेश्चन, महत्वाचे क्वेश्चन ते मी घेणारच आहे, नो डाऊट. ओके. आता अंकगणित शिकत असताना आपल्याला कोणत्या स्टेप फॉलो केल्या, कोणत्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपल्याला मार्क चांगले मिळतील किंबहुना समजेल. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की तुम्ही लोक सगळे शिकवणारे आहे, तुम्हालाही टीचिंग मध्ये त्याचा काय होईल? भरपूर फायदा होईल. क्लिअर? मग आता काय करायचं ते तुम्हाला सांगतो मी. ओके. आपल्याला गणित शिकताना काही बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी सगळ्यात पहिले काय करायला लागतील? तुम्हाला क्लिअर करायला लागतील. ज्या 30 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये कधीच न केलेल्या गोष्टी तुम्हाला काय करावं लागेल? आज कराव्या लागतील. समजलं?
कधी न केलेल्या गोष्टी तुम्हाला या 2 दिवसामध्ये कराव्या लागतील. मग काय काय करावं लागेल तर ते तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की आपल्याला काय करावं लागेल तर गणित शिकताना सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ करावे लागतील. 30 पर्यंत नसेल होत तर 20 पर्यंतचे काय करायचे पाढे पाठ करायचे. 2 दिवस या गोष्टीत गेले तर चालतील, नो डाऊट. मी जे जे सांगेल त्याच्यामध्ये 1-2 दिवस गेले तर चालतील, काही प्रॉब्लेम नाही. कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आपल्याकडे काय 61 डेज फॉर्म्युला. 61 दिवसांचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. या 61 दिवसाच्या फॉर्म्युल्यामध्ये 2 दिवसा मिळून 1 मार्क मिळवला तरी सुद्धा तुमचे किती होतात, 2 दिवस मिळून 1 जरी मिळवला तरी 30 मार्क तुम्हाला भेटतात, कारण 60 दिवस बाकी आहे. क्लिअर. मग आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे, पाढे करायचे आहे. ओके. दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग. काल मी तुम्हाला स्क्वेअर रूटचा एक खूप छान चॅप्टर टाकलाय. स्क्वेअर रूट तो मी चॅप्टर टाकलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी क्लिअर करून दिलेल्या आहेत. त्या 2दा 3दा 4दा 5दा उतरू कंटिन्यू करू प्रॅक्टिस करून काय करा ते तुम्ही क्लिअर करा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती 1 ते 20 पर्यंत घन. काय करायचे आहेत, घन. आता तुम्हाला वर्ग माहिती आहे. समजा उदाहरणार्थ इथं 8चा वर्ग याचं वाचन असतं. काय वाचन असतं, 8चा वर्ग. मग 8चा वर्ग म्हणजे काय, 8 गुणेला 8. 8चा वर्ग म्हणजे काय, 8 गुणेला 8, 8 8 64. हा झाला 8चा वर्ग. 1चा वर्ग किती, 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100, 11 121, 12 144, 13 169, 14 196, 15 225, 16 256, 17 289, 18 324, 19 361, 20 400, 21 441, 22 484, 23 529, 24 576, 25 625 असं करून तुम्हाला. आता इथं थांबलो ना मी. काही लोकांना असं वाटेल की मास्तरचे फक्त 25 लोकच आहेत बहुपाठ. असं काही नाहीये. माझ्या एका लेक्चर मध्ये तुम्ही 999 लोक काढू शकता. शिकवणारा मी आहे, आलं का लक्षात. त्याच्यानं लोड घ्यायचा नाही, समजलं काय. पटापट आपण वर्ग पाठ करून घ्यायचे. काही मेथड्स आहेत. हा, याच्यानंतर असतं कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे. बस ह्या 4 गोष्टी ज्या मुलाकडे आहेत ना, ज्या विद्यार्थ्याकडे आहेत ना, तुम्हाला डेफिनेटली सांगतो आजच भेटले मार्क. ह्या 4च गोष्टी तुमच्याकडे नसतात आणि मग म्हणतो आपण मेरे को ना मॅथमॅटिक्स बहुत डिफिकल्ट जा रहा. अबे मॅथमॅटिक्स तुलेच नाही, सगळेले डिफिकल्ट जाईल. आलं का लक्षात. सगळ्यांना डिफिकल्ट जातो. ह्या जर गोष्टी नसेल तर. समजा तुम्हाला असं दिलं एखादं एक्झाम्पल. काय केलं, तुम्हाला जर दिलं अंडर रूट फॉर एक्झाम्पल 441 भागेला अंडर रूट 484. आता याला माहीतच नसते काय, हे समजलं पाहिजे. कशाचं स्क्वेअर आहे हा, 21चा. हा कशाचा आहे, 22चा. मग आपल्याला ते समजलं पाहिजे. समजा तुम्हाला इथं असलं 13 31 गुणेला फॉर एक्झाम्पल इथं 256 भागेला 121 गुणेला 16. आता याला हेच माहित नसते की कोणाचा वर्ग आहे, कोणाचा घन आहे, कशाने कशाला भाग जातो, भाग देताना कसा द्यायचा, चिन्हांचे नियम नसतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि त्याच्यामुळे काय होतं, सगळा प्रॉब्लेम होतो. मी नेहमी सांगतो एक गोष्ट की सांगा बरं मला 5 भागेला 0 किती येतं आणि 0 भागेला 5 किती येतं. चला सांगा बरं पटापट. 5 भागेला 0 म्हणजे किती आणि 0 भागेला 5 म्हणजे किती. चला फास्ट आन्सर द्या, आन्सर द्या सगळेजण, आन्सर द्या. 0 भागेला 5 म्हणजे किती आणि 5 भागेला 0 म्हणजे किती. शेअर करत चला. 50-60 लोक झालेले आहेत जॉईन. खूप सारे लोक जॉईन झाले पाहिजे. आज आपण पोहोचण्यासाठी वेळ झाला. नॉट डिफाईन कशाचं उत्तर आहे, नॉट डिफाईन. चला सोनलनी सांगितलं नॉट डिफाईन. ओके, पुढे पटापट बाकीचे आन्सर देत चला. गणितामध्ये जेवढं तुम्ही काय असाल
ऍक्टिव्ह असाल तेवढं तुम्हाला समजेल. तुम्ही जर म्हणसान की वेळा मास्तर तू शिकव, मी आळवा होऊन पायात बसतो, तुला अख्ख्या जन्मात येणार नाही भाऊ. समजलं काय? येणार. आपण गणित करतोय ना तर आपला बोरी बिस्तरा, काय बोललो मी, बोरी बिस्तरा आपल्या जवळ पाहिजे. आता बोरी बिस्तरा म्हणजे काय, वही असेल भाऊची, पेन असेल, पेन्सिल असेल, जे काय साहित्य असेल ते घेऊन बसायचं, मास्तरनं सांगलं ते लिहून पाहायचं. आलं का लक्षात? तरच तुला येईन भाऊ, नाही ते येणार नाही. चला सांगा काय होईल बाकीचे पटापट. एक जण 5 म्हणते, एक जण 0 म्हणते. चला आन्सर येऊन राहिले. एकाने 5 दिलं, एकाने 0 दिलं, एकाने नॉट डेफिनेट दिलं. याच्या पलीकडे आहे का कोणाचा आन्सर? चला फास्ट. याच्या पलीकडे आहे का कोणाचा आन्सर? चला फास्ट. याच्या पलीकडे आहे का कोणाचा आन्सर? देत चला पटापट, पटापट देत चला. याच्या पलीकडे आहे का कोणाचा आन्सर? आहे का? चला द्या लवकर. चला पटापट. चला आहे का? याच्या पलीकडे आहे का कोणतं? हा, आता एक लक्षात घ्या. पहा, आपल्याला इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये भागाकाराचे नियम दिलेले आहेत. काय दिलेले आहेत नियम? काय नियम दिलेले आहेत? तुम्ही तुमचा मोबाईल जवळ घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये जा आणि त्या कॅल्क्युलेटर मध्ये करा 0/5 किती होतं आणि 5/0 किती होतं, तुम्हाला समजेल. पहा काय असतं नियम, काय दिलेला आहे, कोणत्याही संख्येला 0ने भाग जात नाही, त्याचं उत्तर इन्फिनिटी असतं. आणि 0ला कोणत्याही संख्येनं भागलं तर त्याचं उत्तर किती असतं? 0 असतं. हे बघा इथं तुम्हाला 0/5 उत्तर किती दाखवलं? 0. पण तुम्हाला 5/0 जर 0 केले तर तिथं काय होतं? एरर दाखवते, इन्फिनिटी दाखवते. मग हा बेसिक रूल आहे. काय? हा बेसिक रूल आहे. मग बेसिक रूल जर आपल्याला माहिती नसेल, तसंच ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल असतात. काय? समजा उदाहरणार्थ काय असेल, पहा मला एक गोष्ट सांगा, -5चा वर्ग काय येतो? -5चा वर्ग काय येतो? 5चा वर्ग काय येतो? आणि अधिक -5चा वर्ग काय येतो? चला सांगा बरं पटापट. मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे की आपण चुका कुठं होतात. आपण काय असतं एक लक्षात ठेवा, चुका करणं किंवा ज्याला आपण काय म्हणतो सिली मिस्टेक करणं म्हणजे काय होतं, ज्याला आपण मार्क गमावणं म्हणजेच काय होतं, त्याला सिली मिस्टेक टाळणं म्हणजे मार्क कमावणं आहे. लक्षात ठेवा, मार्क कमावणं ही गोष्ट लक्षात. चुका न करणं म्हणजे मार्क मिळवणं. 5 गुणाचे तुम्ही सिली मिस्टेक न गमावले, ते जर थांबवले तर तुम्हाला 5 मार्क मिळाले. कित्येक टीईटीचे लोक आहेत, भाऊचा कोणाचा 2 मार्कानं गेला, कोणाचा 3 मार्कानं गेला, कोणाचा 4 मार्कनं गेला, कोणाचा 5 मार्कनं गेला, कोणाचा 10 मार्कनं गेला. काय केलं भाऊनं बाईनं? फक्त चुकाच केल्या त्याच्यात 8 मार्काच्या. सेव्ह मार्क मीन्स अर्न मार्क. मार्क थांबव म्हणजे काय म्हणतात, चुका थांबवणं म्हणजेच मार्क मिळवणं. ही गोष्ट पक्की लक्षात घ्या. आपल्याला मेंटली फिजिकली एवढं जबरदस्त तयार व्हायचं आहे की आपल्या चुकाच फार 1-2 होतात, नो डाऊट, कोणाच्या पण होतात, पण आपल्या होता कामा जेवढ्या कमीत कमी चुका होतील तेवढे जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळतील. हे बघा काय होतं माहितीये का, की आपण बंबाट अभ्यास करतो, 30च्या 30ही मार्काचं करतो आणि त्याच्यात 10 चुका करतो. गेले ना भाऊ ते 10 मार्क, बसला ना बोंबलात. आणि भाऊचा टीईटी गेला किती मार्काना रे? 4 मार्काना. घे ना टोले, कर चुका.
म्हणून चुका थांबवणं म्हणजेच मार्क मिळवणं. क्लिअर क्लिअर ओके. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं याच्यातही अर्धे निम्मे लोक चुकसाल तुम्ही, कारण आपल्याला बेसिक रूल माहित नाही, ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल माहित नाहीत, मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल माहित नाही. आलं का लक्षात? मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्या काय होतात, चुका वारंवार होतात, मोठमोठे प्रॉब्लेम. तुम्हाला काय होतं लक्षात घ्या, आपण जेव्हा सोडवतो तेव्हा प्रश्न सोडवणं महत्वाचं नाहीये, प्रश्न सगळ्यात आधी तो समजून घ्यायचा, त्याच्यात काय दिलेलं आहे आणि काय करायचं हे ज्याला कळलं तोच प्रश्नाचा आन्सर काढू शकतो, एवढं लक्षात घ्या. पॉइंट ना सुद्धा तुमची किती होते. म्हणजे उदाहरण सांगतो, ही संख्या किती आहे सांगा बरं, ही संख्या किती आहे, किती लिहिली मी, किती लिहिली सांगा. ही बोर्डवरची संख्या किती आहे, पटापट आन्सर देत चला. बोर्डवरची आन्सर केलेली संख्या किती आहे, बोर्डवरची संख्या किती आहे लिहिलेली, पटकन सांगा किती आहे, बोर्डवरची संख्या किती आहे, चला सांगा पटकन. हाँ मेरे को पता ही था ना. अरे भाऊ इथं पॉइंट आहे, एक नंतर पॉइंट दिला, इकडे किती झिरो जरी दिले तरी याला काही व्हॅल्यू नाही, याची व्हॅल्यू आहे 1 रुपया. किती आहे व्हॅल्यू, 1 रुपया. इथं पाहिजे होता कॉमा, इथं काय पाहिजे होता, कॉमा. दॅट इज द डिफरन्स बिटवीन कशातला 1 and 1 lakh. 1 lakh जर असेल तर 1 lakh हे फक्त 1 रुपया आहे. काय हा 1 रुपया आहे. थोडस एक टिंब चुकलं म्हणजे तुमचं डायरेक्ट तुम्ही किती पटीनं कमी झालात, 1 लाख पटीनं कमी आलात. आणि हा भाऊ म्हणते काही नाही, चिन्ह असताय. ऍक्युरसी, स्पीड. हे बघा गणितामध्ये 3 गोष्टी आहेत, काय पाहिजे, स्पीड आणि ऍक्युरसी. ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बंबाट स्पीड न सोडवते आणि गणित चुकवते, काही गरज आहे का, नको ना तेवढी स्पीड वापरू, कमी कर, पण चुकवू नको. चुकलं पाहिजे नाही, चुकलं नाही पाहिजे, समजलं. मग हे चुकलं नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला छोट्या 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 गोष्टी काय कराव्या लागतील, क्लिअर कराव्या लागतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक एक गोष्ट सांगेल. तुम्हाला दिवसभर काम नसतं, तुम्ही एक काम करायचं, इथून 2 महिने ज्यांचा कंडिशनल आहे, इथून 2 महिन्यात. कारण हे याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, कारण तुम्ही मराठी पाटील सरांनी शिकवलं म्हणजे तुम्ही 30 पैकी 30 मार्क घ्यालच, नो डाऊट. त्याच्यानंतर इथं तुम्हाला इंग्रजी, आमचे सर आहेत खूप छान, गायकवाड सर, त्यांनी तुम्हाला, गायकवाड सरांनी इंग्रजी शिकवलं, तुम्ही 25+ आरामात जाल, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मानसशास्त्र सुद्धा काही लेक्चर गायकवाड सर घेतील, त्यात पण तुम्ही बऱ्यापैकी मार्क घ्याल. पण गणित जे आहे ना, गणित हे तुम्हाला स्वतः रट्टे घेऊ करावं लागेल, स्वतः मेहनत घेऊ करावं लागेल, समजलं काय. आणि यातला स्कोरिंग सब्जेक्ट कोणता आहे, तो गणितच आहे. कारण मानसशास्त्रामध्ये काय विचारतात कोणाच्या बापाला आज्याला माहित नसतं, समजलं. इंग्रजीमध्ये तुम्ही व्होकॅब्युलरी केली, तुम्हाला ग्रामर विचारतं, ग्रामर केलं तुम्हाला पॅराजंबल विचारते, पॅराजंबल केलं तुम्हाला इकडे पॅसेज विचारते. ओके, पण इथं हे प्रॉब्लेम मराठीमध्ये नाही प्रॉब्लेम होत, गणितामध्ये असं काही नाही आहे. गणितामध्ये तुम्ही अॅक्युरसी करा, तुम्हाला गणितात मार्क मिळतातच. मग आता काय काय कराल या 2 महिन्यामध्ये, तर या 2 महिन्यामध्ये, या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला एकच काम करायचंय, वर्ग, पाढे, घन, त्यानंतर नियम. फक्त नुसतं वाचत नाही बसायचं. पहा मी या मताचा माणूस आहे, जे मिळतं, जे कन्फर्म मिळतं ते कन्फर्म मिळवलंच पाहिजे.
जे मिळणार नाही ते मिळणारच नाही, जे कन्फर्म मायाच्यानं मिळते ते मी मिळवणारच. जसं टिळकांचं वाक्य होतं, स्वतः काय होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. मग मला 30 पैकी 28, 27, 29 जे काय मार्क असतील ते मिळालेच पाहिजे, कोणते आले ते मी मिळवतो. आणि पहिला पेपर, त्याच्या दोन्ही पेपर, सेकंड पेपरचा मी सांगितलं मग तुम्हाला मॅथवर खूप डिपेंड आहे. मग आता काय काय करायचं, पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट सांगितली. आता सिलेबस मध्ये ज्या गोष्टी राहतील, म्हणजे जसं ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल आहेत ते तुम्ही एकदा पाहून घ्या. त्यानंतर मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल आहेत ते पाहून घ्या. जसं एक उदाहरण सांगतो मी, द्या बरं एखादं एक्झाम्पल सांगा बरं मला. वजा 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 1 वजा 1 बरोबर किती, सोडवा बरं. टीईटीला आलेला हा एकदा प्रश्न, टीईटीला आलेला प्रश्न आहे. चला सोडवा, काय येण्याचा आन्सर सांगा मला. चला चला पटापट पटापट सोडवा, पटापट सोडवा, पटापट सोडवा, आन्सर सांगत चला. बोर होऊन राहिलं का, अरे बोर होऊन राहिलं का, चला चला सोडवा, काही नाही आन्सर सांगा मला, नुसतं बसायचं नाही. चला बाकीचे पटापट. हे सांगा बरं, काय होतं ते गणित, वजा 1 चा 100 वेळा गुणाकार केल्यास आन्सर काय येईल. चला, वजा 1 चा 100 वेळा गुणाकार केल्यास काय आन्सर येईल. दोन्ही प्रश्नांची उत्तरं शोधून ठेवजा, मी उद्या तुम्हाला आन्सर सांगेन. काय चुका होतात त्या क्लिअर करून दे. हे इथं एकदम इझी आहे यार. काय केलं इथं, हे वजा जसंच्या तसं, कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातलं चिन्ह बदलतं, हे मायनसचं प्लस होईल, प्लस 1 -1 1 1 गेट कॅन्सल, आन्सर काय येईल तुमचा 0. काय येईल 0. आता याचं काय, वजा 1 चा 100 वेळा, वजा 1 गुणेला 100 असं केलं का, असं केलं का, करा कसं करायचं तर काय येईल ते पहा. आता याचे दोन आन्सर काढाल, एक काढेल वजा 1 आणि एक काढेल +1. काय काढेल, एक काढेल वजा 1, एक काढेल +1. तर यातलं उत्तर बरोबर कोणतं ते मला सांगा. +1 बरोबर की -1 बरोबर ते मला तुम्ही सांगा. +1 बरोबर आहे की -1 बरोबर आहे हे मला सांगा. पटापट सोडवत चला. शोधा ते काय ते, रिप्लाय देत चला. अरे 100 वेळा म्हणजे असं होईल, वजा 1 गुणेला वजा 1 गुणेला वजा 1 गुणेला वजा 1 असं नसतं हे. त्याचा 100 वेळा गुणाकार आहे, त्याचा 100 वेळा गुणाकार आहे, वजा 1 चा 100 वेळा गुणाकार आहे. काय येईल मग -100 कुठून आले रे. ह्या चुका असतात, ह्या काय असतात, चुका असतात. ओके, ते आन्सर तुम्ही काढा, सांगेल मी तुम्हाला उद्या. ओके, म्हणजे काय की आपल्याला
चिन्हांचे नियम माहित पाहिजे. दुसरी गोष्ट सिलेबस मध्ये काय काय आहे, तर सिलेबस मध्ये तुम्हाला काही चॅप्टर आहेत. जसं पहिलं चॅप्टर तुम्हाला आहे संख्या, नंबर सिस्टम, हे नंबर सिस्टम चॅप्टर तुम्हाला खूप चांगलं आलं पाहिजे. ओके, नंबर सिस्टम मध्ये कोणकोणत्या संख्या आहेत, नैसर्गिक संख्या आहेत, समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, संयुक्त संख्या आहेत, गुणाकार व्यस्त संख्या आहे, भागाकार व्यस्त संख्या आहे, अपूर्णांक आहे, वास्तव संख्या आहे, रियल नंबर आहे, टर्मिनेटिंग आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे. ह्या सगळ्या संख्यांचे प्रकार हे आपल्याला माहित पाहिजे. कारण तुम्हाला बऱ्याच वेळेला येते काय की एखाद्या संख्येचा गुणाकार व्यस्त संख्यांची बेरीज किती, वजाबाकी किती, भागाकार किती, गुणाकार किती. म्हणजे आपल्याला हा जर संख्या चॅप्टर चांगला आला तर बाकी तुम्हाला खूप सोपं जातं. कारण संख्या चॅप्टरवर तुम्हाला बऱ्याच समसंख्येची बेरीज विचारतात, विषम संख्येची बेरीज विचारतात, त्यानंतर समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारतात. जसं जर तुम्हाला विचारलं काय 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, मग आता इथं तुम्ही लिहत बसणार आहे का, लिहत बसणार आहे का नाही. मग इथं काय करायचं, आता इथं आपल्याला एक 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 गोष्ट लिहत करायची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट समजलं पाहिजे की याची बेरीज किती येते, 50-50. किती येते, 50-50. हेच जर तुम्हाला असं विचारलं 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, काय विचारलं, 1 ते 1000 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, मग तेही आपल्याला सांगता आलं पाहिजे. काय येईल, 500-500. जर तुम्हाला समसंख्येची विचारली तर समसंख्येची तुम्हाला करता आली पाहिजे. एकूण संख्या गुणेला समोरील संख्या म्हणजे काय होईल, 1 ते 100 विचारली तर काय होईल, 50 गुणेला 51 म्हणजे किती, 5 1 5, 5 5 25, किती होईल, 25-50. हे झाली समसंख्येची 1 ते 100 पर्यंतच्या. जर तुम्हाला विषम संख्येची विचारली, 1 ते 100 पर्यंतची बेरीज कोणत्या संख्येची, विषम संख्येची विचारली तर काय होईल, एकूण संख्येचा वर्ग म्हणजे एकूण संख्येचा वर्ग म्हणजे काय होईल, इथं 50चा वर्ग, किती होईल, 5 5 25, उत्तर येईल 25चे. आता हे काय आहे ते आपल्याला शिकायला लागेल. मग कधी येईल हे, जर तुम्हाला वर्ग, घन, पाढे, पाठ असतील तर. नाही ते येईल का, नाही येणार. आता बऱ्याच वेळेला आपल्याला फ्रॅक्शनचं गणित असतं, म्हणजे तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार याच्यानंतरचं संख्येनंतरचं चॅप्टर असतं तुमचं अपूर्णांक. अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार असतात, साधा अपूर्णांक, व्यवहारी साधा म्हणजेच कोणता, व्यवहारी अपूर्णांक, ज्याला आपण काय म्हणतो सिंपल फ्रॅक्शन. त्याच्यानंतर असतो मिक्स फ्रॅक्शन, त्यानंतर असतं डेसिमल. ओके, याच्यात आणखी एक प्रकार असतो तुम्हाला आवर्ती दशांश. हे फक्त एक थोडंसं आपल्याला आउटलाईन माहित पाहिजे याची. ओके, मग याचे प्रकार वेगवेगळे माहित पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर असतं लसावी, LCM, HCF. आता लसावी मसावी तुम्हाला काढायचं आहे, तुम्हाला पाढे आले पाहिजे, त्या पाढ्यांमध्ये तुम्हाला कसोट्या आल्या पाहिजे, कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातो हे आलं पाहिजे. आता तुम्हाला एक प्रश्न असतो, 1001 या संख्येला भाग जाणाऱ्या मूळ संख्येपैकी सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात लहान संख्या कोणती. आता इकडे प्रॉब्लेम असतो, भाऊले 1001 चे फ्रॅक्शन म्हणजे 1001 या संख्येचे अवयवच पाडता येत नाही. अवयव का नाही पाडता येत, कारण पाढे पाठ नाहीत, त्याच्या कसोट्या पाठ नाहीत. ओके, मग आता 1001 चे तुम्हाला अवयवच पाडता येत नसतील तर तुम्हाला करता येईल का पुढचं काही, चला सांगा बरं. 1001 या संख्येला भाग जाणाऱ्या मूळ आता याच्यामध्ये पहा, प्रश्नामध्ये प्रश्न आहे काय आहे, 1001 संख्येला पहिले तर आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. फॅक्टर पाडल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, फॅक्टर म्हणजे अवयवापैकी मूळ अवयव. आता मूळ संख्या कशाला म्हणतात हे माहित नसते. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येचे दोनच अवयव असतात, 1 आणि 30 होता.
काय असतं 1 आणि 30 होता. मग आता अशा संख्या शोधा लागतील आपल्याला की ज्याचे काय आहे मूळ अवयव शोधा लागतील. कोणकोणत्या संख्येनं भाग जाते तर 1001 ला कोणकोणत्या संख्येनं भाग जाते तेही शोधा लागेल. मग आपल्याला काही काही प्रश्न असे आहेत की जे आपल्याला तोंडी आले पाहिजेत. मग तोंडी कधी येतील तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण वारंवार ज्या वेळेला करणार आहे तेव्हाच त्या येतील. म्हणजे काय तुम्हाला एक एक गोष्ट मी शिकवणार आहे की ते कशी करायची, इम्प्लिमेंट कशी करायची, लक्षात कशी ठेवायची, टेक्निक कसं वापरायचं, डायरेक्ट उत्तर कसं काढायचं. जास्त फापट पसार आपल्याला करायचा नाहीये. आता उदाहरणार्थ 1001 ला भाग जाणारा काय असते तर 1001 चे सगळ्यात पहिले आपल्याला अवयव पाडा लागतील. मग आता 1001 ला कोणत्या संख्येनं भाग जातो तर याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे 11ची कसोटी, समस्थांच्या विषमस्थांच्या अंकांच्या बेरजेतील फरक जर 0 किंवा 11 येत असेल तर त्या संख्येला 11 न भाग जातो. मग आता याला जर 11 न भाग द्यायचा असेल तर कसा देऊ आपण, 11 10 ला जात नाही, 11 9 99 उरला 1, 11 1 1. आता 91 कोणाच्या पाळ्यात आहेत, 13च्या पाळ्यात आहेत. 13 साठी 91. मग 1000 चे मूळ अवयव किती होतात, 11 गुणेला 7 गुणेला 13 गुणेला 11 गुणेला 7 हे ते मूळ अवयव आहेत. कारण ह्या मूळ संख्या आहेत. 13 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय की कोणाच्याच पाड्यात नसणारी संख्या, कोणाच्याच पाड्यात नाहीये, फक्त ते स्वतःच्या आणि एकच्या पाड्यात आहे. मग सगळ्यात लहान अवयव किती, 7. हे तुमचं काय राहील आन्सर. नाही तर इथंच अटकते. मागच्या टीईटी मध्ये एक प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता तर तो प्रश्न होता की 50 ते किती, ओके हा आपल्याला प्रश्न होता 51 ते किती होतं ते, 51 ते 97 पर्यंतच्या 51 ते 97 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती, संख्येची बेरीज किती असे प्रश्न विचारले मला. संख्येची बेरीज किती किंवा तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारेल 51 ते 100 पर्यंतच्या असे आलेलेच आहेत टीईटी मध्ये. मग आता याच्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत की नैसर्गिक संख्येची बेरीज कशी काढायची, समसंख्येची बेरीज कशी करायची, विषम संख्येची बेरीज कशी करायची. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगून राहिलो की यावर तुम्हाला एक प्रश्न हमखास विचारतात. आलं का लक्षात. आपल्याला ज्याच्यावर प्रश्न, एक तुम्हाला फ्रॅक्शनवर असतो. समजा उदाहरणार्थ तुम्हाला असा दिलेला आहे 1 + 1 1 + 1 1 + 1 1 + 1 1 + 2/3. आता रे बाबा हे एवढे विचारलेलं आहे तुम्हाला, याचं उत्तर तुम्हाला काढायचंय. मग आता तुम्ही सोडवत नेणार आहे का, पहिले हे सोडवसान, मग हे सोडवसान, मग हे सोडवसान, मग हे सोडवसान, असं होईल का, नाही. मग इथं आपल्याला काय वापरावं लागतील, इथं आपल्याला टेक्निक वापरावे लागतील. हेच जर उलट आलं 1 - 1 1 1 1 1 1 -2/3 किंवा इथंच केलं आपण 1/2 तर आता हे मायनस मध्ये आहे. इथं काय करायचं, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला अशा गोष्टी शिका लागतील की ज्या आपल्याला सोप्या गेल्या पाहिजे. पण ते करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की आपल्याला स्वतःला प्रिपेअर व्हावं लागेल ना. असं झालंय का कधी की बा ग्राउंडवर विदाऊट प्रॅक्टिस गेलं, नाही. पहिले आपल्याला काय करायला लागेल की थोडंसं एन्व्हायरमेंट, तुम्ही एखाद्या गेम मध्ये खेळता तर पहिले वॉर्मअप असतो ना. मग आपला वॉर्मअप कोणता आहे तर आपला वॉर्मअप हा आहे. कोणता आहे आपला वॉर्मअप तर आपला वॉर्मअप हा आहे. कोणता आहे तर कुठे गेलं ते आपलं वॉर्मअप, हे पहा आपला वॉर्मअप आहे. कोणता 1 ते 30 पाडे, 20 पर्यंतचे 1 ते 30 पर्यंतचे घन, 1 ते 20 पर्यंत 1 ते 30 घन, 1 ते 20 30 पर्यंत गेले तर फारच चांगली गोष्ट. पाडे 20 पर्यंत कॅल्क्युलेशन. त्यानंतर आपल्याला काही बेसिक नियम माहित पाहिजे थोडेसे, त्याच्यावर आपण काय करा चाळत गेलं. पुढे जसं जाल तुम्ही तसं मग लसावी मसावी नंतर येते तुम्हाला सरासरी येते, गुणोत्तर प्रमाण येतं, शेकडेवारी येते, काळकाम वेग येतं, नफा तोटा येतं, सूट कमिशन रिपेड येतं,
वयवारी येतं, वयावर तर प्रश्न असतोच. त्यानंतर इकडे बोट स्ट्रीम रेल्वेचे गणित येतात, त्यानंतर टाकी नळ गणित येतात. त्यानंतर आपल्याला म्हणजे इथं जर गेला आपण पुढे पुढे संभाव्यतेवर प्रश्न असतो. ओके, मी महत्वाचे टॉपिक सांगत आहे तुम्हाला, मी सिलेबस टाकूनच दिलो याच्यावर तुम्हाला. इकडे जर गेले तर वर्तुळ आहे तुम्हाला, त्यानंतर त्रिकोण आहे, चौकोन आहे, तुम्हाला घनफळ आहे, पृष्ठफळ आहे, त्रिज्या आहे, व्यास आहे. बऱ्याच लोकांना डायमीटर ते याचं काय येतं की एका चाकाची त्रिज्या एवढी आहे तर बा 3 किलोमीटर मध्ये किती फेरे होतील, असेही प्रश्न येतात. आता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तुम्ही जर ते एक परिमाणांचं असतं. परिमाणे म्हणजे काय, मिली, सेंटी, डेसी, डेका, हेक्टो, किलो, 1 सेंटीमीटर म्हणजे किती हेक्टामीटर, हे असे प्रश्न येतात. म्हणजे काय की ज्या तुम्ही हे सोडून टीईटीचे जेवढे तुम्ही प्रश्न पाहिले असेल, तुम्हाला कंबाईनच्या लेवलचे विचारलेले नाही आहेत, हायर लेवलचे विचारलेले नाही आहेत, सगळे बेसिक लेवलचेच प्रश्न आहेत, टोटल बेसिक लेवलचे प्रश्न आहेत. पण आपल्याला ते हेच माहित नसते ना त्याच्यात काय करावं काय करू नये. मग आपल्याला तेच सगळे फॉर्म्युले काय करायचे आहेत, फॉर्म्युले इन द सेन्स काय, टेक्निक जे आहेत त्या टेक्निक आपल्याला 1 बाय 1 शिकायच्या आहेत. काय शिकायचे आहेत, हे सगळे जेवढे काही टॉपिक असतील, इकडे बरेच टॉपिक आहेत तुम्हाला याच्यामध्ये, हे मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितले. ज्याला गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी आणि पर्सेंटेज आहे. काय पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी, पर्सेंटेज. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सरळ व्याज असते, चक्रवाढ व्याज असते, एक प्रश्न याच्यावर असते. तर ज्याला शेकडेवारी येतं त्याला सरळ व्याज, चक्रवाढ व्याज येतं. ज्याला गुणोत्तर प्रमाण येतं त्याला बाकीच्या गोष्टी येतात. म्हणजे इन शॉर्ट मध्ये सांगू का तुम्हाला मी, 4 चॅप्टर एवढे खतरनाक आहेत. संख्या, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, हे 3 चॅप्टर जो परफेक्ट करेल त्याला जवळपास 80 to 90% मॅथमॅटिक्स येतात. आणि ज्याला 80 to 90% मॅथमॅटिक्स येतं त्याला बुद्धिमत्ता 100% येतं. 100. हे एवढं तर ते किती आणि ते एवढं तर ते किती, बस गुणोत्तर प्रमाण. ट्रेन 5 सेकंदात एवढ्या किलोमीटर जाते तर 10 सेकंदात किती जाईल, हे एवढं तर ते किती. भागीदारी, काळकाम, हे असंच आहे. 10 माणसाला एवढा वेळ लागते एक काम करायला, म्हणजे ते गणित असतं नेहमी एक तुम्हाला काय, 10 माणसांना एक काम करायला 15 दिवस लागले तर तेच काम 20 माणसांना करायला किती दिवस लागतील. काहीच नाही, कंडिशन एक इकडे लिहायची, दुसरी कंडिशन इकडे लिहायची, बस. हे आपल्याला काढायला सांगितलं ना, म्हणजे काय, 10 माणसांना, हे झाले माणसं, हे झालं काम, हे झाले दिवस. ओके, हा डे. ओके, एक काम झालंय, हे काम आहे. इकडे पण तेच, हे काय काम, हे काय आहे दिवस. तर आपल्याला काय काढायचे, माणसं. बस एवढंच करायचं, काहीच नाही. हे इकडून आणलं, 10 गुणेला 1 गुणेला 15 भागेला हे इकडे आणले, काय होतं 1 गुणेला 20 बरोबर किती, हे 10 दुने 20, किती माणसं लागतील 7.5, 7.5. किंवा आपण हे माणसाच्या ऐवजी दिवस घेऊ, काय हरकत नाही, हे माणसं घेऊ. इथं किती दिवस लागतील, किती दिवस लागतील तर 7.5 दिवस लागतील. सिंपल सिंपल. एक गणित येतो तुम्हाला काय की एका व्यवहारामध्ये, म्हणजे एक व्यवहार केला, त्या व्यवहारामध्ये काय झालं, पहिले 10% किंमत वाढवली, 10% नंतर किंमत कमी केली, तर एकूण व्यवहारात किती फरक पडला. म्हणजे काय केलं, एक वस्तू होती, त्या वस्तूची पहिले 10% किंमत वाढवली आणि नंतर 10% किंमत काय केली, कमी केली, तर त्या व्यवहारामध्ये काय होईल. आता लॉजिकली हे नवे गडी काय करतात, पहिले 10 वाढवली 10 कमी केली, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस, नो प्रॉफिट नो लॉस, हे आन्सर देतात. पण हे चुकीचं आहे, कारण 100 रुपयाची वस्तू आहे, ती पहिले 10% वाढवली, ती 110 ला झाली, त्यातले 10% कमी केले, म्हणजे किती होतील इथं, किती होतील 9%, 99%. म्हणजेच काय होईल, 1% चा काय होईल, लॉस होईल.
काय होईल? 1% लॉस होईल ना. हे 10चे 110 झाले, 110 मधून 10% कमी केले म्हणजे किती वर आले? 99%. 100चे 99 झाले म्हणजे किती टक्के लॉस झाला? 1% लॉस झाला. कधी कधी तोही प्रश्न येतो, मागच्या वर्षी आलेला आहे या 2-3 वर्षातला, की पहिले एका कंपनीमध्ये 20% कर्मचारी भरले, नंतर 30% कमी केले, तर एकूण किती फरक पडला? तर मार हे गणितीय मेथड न जातात, आपल्याला गणितीय मेथडनी जाण्याची गरजच नाही. काय प्लस मायनस हे चालू द्यायचं आपलं, काय तर समजलं. फक्त याच्यासाठी ना मला जे तुम्हाला सांगायचंय, मला जे तुम्हाला सुचवायचंय किंवा मला जे तुम्हाला तयार करून घ्यायचंय, त्याच्यासाठी पार्श्वभूमी काय, की तुमचा वॉर्मअप झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? तुमचा वॉर्मअप. इरी उद्यापासून आपण आहे ना, उद्यापासून तर आपण ते दळादळ गणित घेणारच आहे. समजलं काय? आणि इथं काही आपण काही बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स पाहिले असतील की ज्याच्यामध्ये काय होतं, एका तासामध्ये 5-6 गणित घेतात, 10 गणित घेतात. आपल्याला एवढा वेळ नाही, रपारप 20-25 गणित एका दिवशी, किमान 15-20 तरी एका टॉपिकवर गणित झाले पाहिजे. बेसिक पार्ट जो आहे तो गणिताशी संबंधित असला तर मी तुम्हाला तो क्लिअर करून देत जाईल. म्हणजे काय होईल की आपल्याला शॉर्ट बट स्वीट, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त टॉपिक क्लिअर करायचा आहे. कमी वेळेत, कमी श्रमात आपल्याला मॅक्सिमम मार्क घ्यायचे आहेत. काय करायचंय? आणि प्रत्येक टॉपिकचे आपल्या ऍप मध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की ऍप मध्ये 815 प्लस लेक्चर आहेत. किती आहेत? 815 प्लस लेक्चर आहेत. प्रत्येक टॉपिकचे 4, 5, 6, 7, 8 व्हिडिओ पर्यंत व्हिडिओ आहेत. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला कोणत्या टॉपिकचे 4 व्हिडिओ दिसतील, कोणत्याचे 5 दिसतील, कोणत्याचे 7 दिसतील, प्रत्येक टॉपिक तुमच्याकडे आहे. ओके, इथपर्यंत समजलं का? मग पुढे जाऊ आपण. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं का? याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? पटापट सांगत चला, बोलत चला. सगळेजण शांततेने ऐकून राहिले, फक्त मास्तर बोंबलू पाणी प्यावर आला आणि तुम्ही एकही रिप्लाय नाही देऊन राहिले. वर्क समजलं काय काय करायचं का? आणि थोडंसं आहे ना शेअर करत चला, म्हणजे जास्तीत जास्त लोक जॉईन झाले पाहिजे. नाही तर मग काय फायदा? आपल्याला मॅक्सिमम लोक जॉईन करायचे आहेत ना. हा, तुम्हाला डाऊट आतापर्यंतच्या भागावर कोणता आहे सांगा मला पटापट. चला लवकर इथपर्यंत. आणि भीती काही नाही आहे, काही घाबरायचं नाही. मी आहे तुमच्या सोबत, मी देतो मिळून तुम्हाला मार्क. काय करायचंय आपल्याला? मार्कच तर घ्यायचे आहेत. अरे मी मिळवून देतो मार्क, त्याचा लोड नका घेऊ तुम्ही. हाय ओके. भाग्यश्री, ऋषिकेश, रेणुका, छान. श्रीकांत सर, मस्त. तुमचे जेवढे काही मित्रमंडळी असेल तेवढे सगळ्यांना शेअर करत चला बरं. काय कमी लोक जॉईन झाले आज. तरी मी सांगितलं होतं की जर काही ऑब्स्ट्रॅकल, म्हणजे आपण पण मास्तर लोक किती खतरनाक आहोत. मी माझ्या लिंक मध्ये टाकलं होतं की जर समजा जॉईन होण्यात काही प्रॉब्लेम आल्यास माझ्या YouTube चॅनलला जाऊन जॉईन करावा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. पण तरी सुद्धा हे लोक आले नाहीत, म्हणजे किती खतरनाक आहेत हे. आणि अपेक्षा करतात की मी भाऊ TET पास झालो पाहिजे. खरंच होतील का सांगा बरं मला? हे खरंच होतील का? जाऊ दे, आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला आपलं भजन जमवायचंय. आपलं भजन जमलं पाहिजे. ओके, मग एवढ्या सगळ्या गोष्टी, काही शॉर्ट नोट्स आहेत आपल्याकडे मॅथमॅटिक्सच्या, त्या सगळ्या शॉर्ट नोट्स पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करेल, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि आता तुमच्यापैकी कोणी असं आहे का की ज्याला गणिताची भीती वाटते? सांगा बरं मला. आता आहे का तुमच्यापैकी कोणी की ज्याला काही गणिताची भीती वाटते? हे मी तुमच्या कमेंट वाचायसाठी मोबाईल घेतलेला आहे. नाही तर बरेच जण म्हणतील की भाऊ मास्तर भाऊ शिकून राहिला रे. हे तुमच्या कमेंट पाहून राहिलो मी याच्यात. हा, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? असेल डाऊट ब्यूट एखादा बारीक चिरीक राहिलेला छोटासा, विचारायचा. भेटतील का मार्क सगळ्यांना? जर माझ्यासारख्या मास्तरनं तुम्हाला शिकवलं
तर भेटतील का मार्क? यस नो? वा रे वा, भेटणार नाही का? हे तर लयच झाली प्राची तुझी. अच्छा, डाऊट नाही आला नो म्हटलं का तू? बरं 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 बरं. काय लक्षात आलं मग तुमच्या आता? एंड ऑफ द रिझल्ट, मॉरल ऑफ द स्टोरी काय? आपल्याला वॉर्मअप करायचा आहे. जो सांगितला तो वॉर्मअप करा. मी तुमच्या उद्या संख्या चॅप्टर वरचे चॅप्टर स्टार्ट करेल. संख्या चॅप्टर वरचे साधारणतः 15, 20, 25 गणित आहेत. ते मी तुमचे म्हणजे प्रत्येक दिवसाला काही बेसिक पार्ट असेल तो सांगत जाईल. काही तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्ट एक सायंटिफिकली, जसं तुम्ही युट्यूब चॅनलला पाहिलं असेल आपल्या, की बुद्धिमत्तेचे लेक्चर जे आहेत ते बुद्धिमत्तेचे लेक्चर एकदम जबरदस्त तुम्हाला दिसतील. आता त्याच्यामध्ये गणिताचे काही लेक्चर आहेत सुरुवातीचे, पण तुम्हाला दाखवून देतो मी. म्हणजे एकदा ते सगळे जण काय करा, पाहून घ्या, म्हणजे त्याचा तुम्हाला काय होईल, फायदा होईल. मी तुम्हाला दाखवून देतो ते कुठे आहेत, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पहा, याच्यामध्ये तुम्ही जर गेलात, युट्यूब मध्ये गेलात, तर हे आपलं चॅनल आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठे गेलं रे, युट्यूब मध्ये, हा हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला आता हे आपलं इथं लाईव्ह सुरू आहे सध्या. हे सध्या लाईव्ह सुरू आहे आपलं. हे बघा, याच्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न आहेत, शेकडेवारीचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर हे काही शॉर्टकट बिटकट आहेत. हे मास्तरचे काही वेड बीड काही पाहू नका, ते काही कामाचं नाही आपल्या. कुठे गेलं, हा लाईव्ह, ओके. सचिन कुमार गव्हाडे आपलं युट्यूब चॅनल आहे. याच्यावर लाईव्ह मध्ये गेलात की हे तुम्हाला हे पाहिजे लेक्चर होतं मगाशी. हे आपलं हे 60 लोक जॉईन झाले होते तेव्हा, पण ते जरा बिचकलं. त्यांना म्हटलं मी इकडे आले नाही. हे संख्यावरील क्रिया आहे, याच्यामध्ये तुम्ही शोधून घ्यायचं तुमच्यासाठी कोणकोणते हे पाहिजे, वर्ग वर्गमूळ आहे, हे असे लेक्चर आहेत. तर बुद्धिमत्तेचे तुमच्या हे सुरुवातीचे लेक्चर आहेत, हे पण एकदा पाहून घ्या. म्हणजे काय होईल की तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. आलं का लक्षात? म्हणजे जे जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्या पूर्ण संसाधनांचा योग्य तो वापर आपण करायला पाहिजे. आपल्याकडे सगळं आहे, फक्त त्याचा यूज झाला पाहिजे. आणि याच्याही पलीकडे तुम्ही ऍप मध्ये भरपूर व्हिडिओ आहेत. प्रत्येक, मी तर सांगेल ना की टीईटीचा एकही प्रश्न आपल्या सिलेबसच्या बाहेर जाणार नाही, याची मी तुम्हाला 100% नाही, गणिता संदर्भात बरं. नहीं तो मग बोंबल सान टीईटी झाल्यावर क्यों रे मास्टर तू नहीं तो बोला था, एक भी नहीं जाएगा, 150 में से 120 तो बाहर की आहे. मी तुम्हाला स्पेसिफिक फक्त गणिता संदर्भात सांगत आहे. समजलं, कळलं, उमजलं? काही डाऊट, काही प्रतिक्रिया, काही सांगायचंय, काही विचारायचंय? रिप्लाय देत चला पटापट. अरे कुछ प्रॉब्लम है क्या? जो बोला हो समझ में आएगा सब लोगों को? ओके का? अरे ओके का? रिप्लाय द्या ना जरा. बरं, दमले तुम्ही बोलून बोलून, लय बोलले तुम्ही. बरं ठीक आहे, उद्यापासून आपण आपलं स्टार्ट करणार आहे. उद्या तुमचं 9 ते 10 गणित होईल, 10 ते 11 तुमचं इंग्लिश होईल. काही दिवस हा सिक्वेन्स चालेल, मध्ये मध्ये तुमचे काय होतील. पण तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो मी. मॅथ तुमचं 9 ते 10, इंग्रजी तुमचं 10 ते 11 किंवा याच्यामध्ये मागापुढे होऊ शकते. त्याच्यानंतर मध्ये मध्ये तुमचा हिस्ट्रीचं गेस्ट लेक्चर राहील, मध्ये मध्ये तुमचं मराठीचं गेस्ट लेक्चर राहील, मध्ये मध्ये तुमचं सायकोलॉजीचं गेस्ट लेक्चर राहील, मध्ये मध्ये तुमचं जिओग्राफीचं गेस्ट लेक्चर राहील, काही पेपर राहतील. असं सगळं करून आपण मॅक्सिमम पार्ट तुमचा क्लिअर करून देऊ. आणि जो होणार नाही तो तुम्ही ऍप मधून करायचा. जो भाग तुमचा होणार नाही तो कुठून करायचा? ऍप मधून करायचा. ओके, समजलं? ओके का? चालेल. मग आपण आज इथं थांबून देऊ. सगळेजण शांततेने आराम करा. सायन्सचं होईल, सायन्सचे लेक्चर आहेत आपले. सायन्सचे बरेचसे जवळपास 55+ लेक्चर तुमचे ऍप मध्ये आहेत. तर काही गेस्ट लेक्चर पण सायन्सचं होईल तुमचं.
ओके चालेल, थांबून जाऊ मग आपण सगळेजण मस्त शांततेनं आज काय काय करायचं, काय काय नाही करायचं, स्ट्रॅटेजी काय यूज करायची, मास्तरनं काय सांगलं, आपल्याला काय येते आणि आपण काय समजून घेतलं आणि आपल्याला त्याच्यातून काय करायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. उद्यापासून आपण दळादळ सुरू ठेवू. मध्ये मध्ये कधी एखाद्या वेळेला सुट्टी बिट्टी असली तर ते तुम्हाला सांगतच जाईल. ओके, आता लँग्वेजचा तुमचा प्रॉब्लेम क्लिअर करून देतो मी. काही लोक पहिली भाषा मराठी घेतील तर ते दुसरी भाषा इंग्लिश किंवा हिंदी घेऊ शकतात. जे लोक हिंदी घेतील त्यांना दुसरी भाषा मराठी किंवा इंग्लिश घेता येईल. तर तो हा भाषेचा जो विषय आहे हा आपला वैयक्तिक आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी संदर्भात करायचं आहे, तुम्हाला पहिली भाषा इंग्लिश घ्यायची असेल तर तुम्ही इंग्लिश घेऊ शकता, मराठी घ्यायची असेल तर मराठी घेऊ शकता. पण माझं असं सजेशन राहील की मराठी इंग्रजी 2 भाषा घ्या. फक्त ज्यांचं हिंदी मीडियम आहे त्यांनी हिंदी 1 भाषा घ्या. बाकी जेवढे लोक आहेत त्यांनी मराठी आणि इंग्लिश या 2 पैकी पहिली भाषा मराठी घेतली तर दुसरी इंग्लिश घ्या, पहिली इंग्लिश घेतली असेल तर दुसरी मराठी घ्या. समजलं काय? कारण तुम्हाला जे मराठी मीडियम मध्ये झालेले आहेत त्यांना हिंदी हा विषय नसतो, उगाच काड्या होतील, नंतर प्रॉब्लेम होतील. होणार काहीच नाही, पण झालं तर मग आणखी तुम्हाला परत द्यायला लागेल. त्याच्यापेक्षा एक काम करायचं, पहिली भाषा मराठी घेतली असेल त्यांनी दुसरी भाषा इंग्लिश घ्या. आणि हिंदी असेल तर हिंदीवाल्याला मस्त ऑप्शन आहे, तर इंग्रजी घे नाही तर मराठी घे, तुला जे वाटेल ते घे. समजलं? आपण स्वतःला पाहायचं की आपण काय घेऊ शकतो, त्या पद्धतीनं घ्यायचं आणि आपलं भजन सुरू ठेवायचं. क्लिअर? आणखी काही डाऊट आहे का कोणाला कोणत्या संदर्भात? हिंदी ग्रामर सेम आहे, हिंदी मराठीचं ग्रामर सेम आहे असं तुम्हाला वाटते, पण त्यात थोडा थोडा फरक आहे. कारण हिंदीमध्ये मी असं लिहितात, मराठीमध्ये मी असं लिहितात. हिंदीचे रूल वेगळे आहेत, मराठीचे रूल वेगळे आहेत. उलट इंग्रजी आणि मराठीचं सेम आहे, पण हिंदी मराठीचं सेम ज्या भांड्यात पळायचं नाही. हिंदीचं वेगळं आहे, मराठीचं वेगळं आहे. काही प्रमाणात सेम आहे पण पूर्ण नाही. जसं इंग्रजीचं सेम आहे, मराठी इंग्रजी ऑलमोस्ट सेम आहे. तिकडे मराठीमध्ये नाउन म्हणतात, मराठीमध्ये नाम म्हणतात, इंग्रजीमध्ये नाउन म्हणतात. इकडे कॉमन नाउन असतं, तिकडे प्रॉपर नाउन असतं. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन इकडे असतं, सामान्य नाम, विशेष नाम. समजलं काय? तिकडे मटेरियल नाउन असतं, इकडे पदार्थवाचक नाम असतं. तिकडे कलेक्टिव्ह नाउन असतं, इकडे समूहवाचक नाम असतं. सेम आहे, बऱ्याच गोष्टी सेम आहेत इंग्लिश आणि मराठीच्या, पण हिंदी सेम नाही हे लक्षात घ्या. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचं आहे. परीक्षा पास झालं पाहिजे, 90+ मार्क आले पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करा. शिकून फायदा नाही आहे, मार्कच नसतील येत तर. तेलारा तालुक्यातील एकमेव रिझल्ट. ओके, बस 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 बस, अबे येऊ तर दे. धन्यवाद ऋषिकेश. तालुक्यातील नाही ना बाबा रे, आपल्याला महाराष्ट्रातील पाहिजे ना, तालुक्याचा कुठे विचार करतं. ओके, क्लिअर का इथपर्यंत? थांबायचं मग आता? थांबायचं का? तुम्ही जेवण वगैरे करून असाल, मी अजून जेवायचा बाकी. बरं चालेल, थांबून जाऊ. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. उद्या 9 ते 10, 10 ते 11 भेटू आपण. तुमचे डाऊट्स काढून ठेवा, चालू मध्ये विचारत चला. आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी मेसेज टाकायचा. माझा नंबर असेल तुमच्याकडे, नसेल तर नोट डाऊन करा, 9096430707. ज्या लोकांनी ऍप डाउनलोड केलं नसेल त्यांनी प्ले स्टोर वरून SK करियर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा. SK करियर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा. येलो कलरचा लोगो आहे आपला छानपैकी. नंबर माया हाय. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तो मला विचारायचा. समजलं? आणि पक्का गावठी कार्यक्रम आहे आपला, आपल्याला मार्काशी मतलब आहे ना? चालेल, थांबून जाऊ मग आपण इथं. ओके, देन रिमेनिंग पार्ट विल सी टुमारो. हॅव अ नाईस डे, हॅव अ ग्रेट डे. थँक्स अ लॉट. आणि उद्यापासून थोडं शेअर बिअर करा. ओके, थांबू मग आपण. बाय.